आता तुम्हाला काय वाटतं की हा रस्ता बनवण्यासाठी आपल्या सरकारकडे पैसे नसतील का? मग काम बघा की तुम्ही लोकांनी गाडीचा रोड टॅक्स भरला आहे की नाही? रोड टॅक्स भरल्यावर तुम्हाला रस्ता बनवणं सरकारी जबाबदारी आहे की नाही? मग तुम्हाला काय वाटतं? हा बघा, यांचं म्हणणं आहे की जळगाव शहरामध्ये कान्या कोपऱ्याचे रस्ते बनवत आहेत आणि मेन रस्ते सोडत आहेत. त्याचं कारण काय माहिती का? तुम्ही गाडी काढता आणि अशा रस्त्यावर गाडी पडवता आणि तुमचं अडका मोडता. आणि म्हणून नागरिक बांधवांना सांगतो, जळगाव शहरामध्ये आमदार म्हणाले की आम्ही 300 कोटी आणले, 300 कोटी. आता 300 कोटी मध्ये रस्ते बनवतात बघा. नागरिक बांधवांना तुम्ही जर करून चालले गेले तर हा रस्ता बनवणार. त्याचं कारण आहे या रस्त्याची वर्कऑर्डर निघून गेलेली आहे आणि आमदार जरी आमदार सुरेश भोळे भाजपचे असते जे कोणी असते तरी रस्ता का बनवत नाही? अभी आप बोला की हा रस्ता का हा रस्ता बोला बोला, हा रस्ता बनला पाहिजे की नाही? आता या तुम्ही काय म्हणता काका? या रस्त्याविषयी बघा, या रस्त्याचा खड्डा पहा, राकेश पहा. मग हा रस्ता कोण बनवेल? अमेरिका, चीन, पाकिस्तान, महानगरपालिका आणि आमचा आमदार. मग आमदार तर म्हणतात कुठे आणले, मग रस्ता का नाही बनला? याचं उत्तर आमदारकडे बी नाही आणि नागरिकांकडे नाही. म्हणून नागरिक बांधवांना मला प्रश्न आहे, बोला. माझं एकच म्हणणं आहे, जळगाव शहरामध्ये नगरपालिकेचा जो आनागोंदी कारभार चालू आहे, ज्या भागामध्ये लोक रिसर्च टॅक्स भरतात, अनेक वर्षापासून टॅक्स पेअर लोक राहतात, त्या भागामध्ये कुठल्याच प्रकारची सुविधा नाहीये. आणि ज्या ठिकाणी काही संबंध नाहीये, वाहतूक कमी आहे, त्या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांचं काम चालू आहे. मग ज्या लोकांनी प्रामाणिकपणे टॅक्स भरायचा त्यांना कुठल्या प्रकारचा न्याय दिला जातोय? ही जी निधी वाटपाच्या बाबतीची विषमता आहे जळगाव शहरातली, त्या विषमतेला नागरिक कंटाळलेले आहेत. ठीक आहे, नगरपालिका म्हणते आमच्याकडे सिमेंटचे रस्ते करण्यात पण पैसा नाहीये. अरे पण कमीत कमी तुम्ही गड्डे तर मोजू शकतात. बरोबर, तुमच्याकडे का 7,500 रुपयाचा डांबराचा डब्बा आणण्यात पण पैसे शिल्लक नाहीत का? याचं उत्तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि सर्व नगरसेवकांनी जनतेला देणं गरजेचं आहे. या ठिकाणी ती विषमता सुरू झालेली आहे जळगाव शहरातली, थांबली पाहिजे. तुमच्याकडे सिमेंटचे रस्ते करण्यासारखे पैसे नसतील तर कमीत कमी डांबरी रस्ते करा. 25 ते 30% इतक्या रकमेमध्ये डांबरी रस्ते प्रत्येक भागामध्ये होऊ शकतात. आता बघा नागरिक बांधवांनो, तुम्ही येतात, गाडीवर बसतात आणि चुकून निघून जातात. या रस्त्यावर तुमच्या गाड्या अशा खालीवर होतात आणि मग तुमचे कमरेचे हाडकं मोडतात आणि तुम्ही आजारी पडतात. आता ही मध्ये ही गाडी घेतली, गाडी 40,000 रुपये दिले, ही गाडी 40,000 का दिला रोड टॅक्स? हा रोड टॅक्स काही तुम्ही आताच्या लग्नाला सपोर्ट दिले का? हा रोड टॅक्स लग्न आहे का? हा रोड टॅक्स आमचे रस्ते बनवण्यासाठी दिला पैसा आहे. हे लोक दुकान चालवतात, यांचं जीएसटी आहे, हे सगळं सामानावर जीएसटी, त्यावर जीएसटी आहे, बिडीवर, गाडीवर, तंबाखूवर जीएसटी आहे. मग हा रस्ता का बनवत नाही? आणि आमच्या सुरेश भोळे सांगतात की आमच्याकडे 300 कोटी मिळाले. अरे मामा, 300 कोटी कुठे गेले? हिशोबला 300 कोटी कुठे गेले? का बनवत नाही रस्ता? आणि म्हणून याचा मुख्य रस्ता होता तो भुसावळकडे जाणार होता जळगाव पासून हायवे बनल्याच्या आधी. आणि त्या रस्त्यांची अवस्था हे बघा खड्डे. खड्डे काय गाड्या चालवतील लोक? काय गाड्या चालवतील लोक? या विचारला गेला पाहिजे. एकनाथ शिंदे 2 वेळा येऊन गेले, इथं अमित शहा येऊन गेले, इथं नरेंद्र मोदी येऊन गेले, पण त्यांनी अशा रस्त्यांविषयी काही बोलले नाही. आणि म्हणून त्या रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. हा रस्त्यावरून आम्हाला रोज वापरावं लागतं. हा रस्ता इतका दयनीय झालेला आहे. आम्हाला पाठीचे आणि खड्ड्याचे त्रास सुरू झालेले आहे. हे बघा, इथले खड्डे मी दाखवत आहे. गाडी खड्ड्यात पडली नाही बघा तुम्ही.
इथे लोक असेच वावरत आहे, कोणीच बोलत नाही आहे, काही नाही आहे. का बोलत नाही? तुम्ही टॅक्स देता, घरं घेता, नाहीये लोक तुम्ही घरं घेता, टॅक्स देता, गाडी घेता, बोलत टॅक्स नाहीये. देता. लोकांनी बोलायला पाहिजे, हा रस्ता सारा व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. हा नाहीतर कोणतीही शिवसेना होऊ शकत नाही. पण हा रस्ता कोण बनेल? भाजपा बनेल का रशिया बनेल? हा रस्ता कोणाची जबाबदारी बनवायची? हा नरेंद्र मोदींना बघायला पाहिजे. बरोबर. आणि आपला पाहिजे नरेंद्र मोदीचा. बरोबर. आपला विजय केलेला आहे नरेंद्र मोदीला. चालेल. हे बघा, त्यांचं म्हणणं आहे, नरेंद्र मोदी आघाडी आहे. आणि एका भाजपात लोकं युवक करू. आणि हा रस्ता बनवत नाही. का बनवत नाही? आणि आमचा सुरेश मोरे म्हणतात की 300 कोटी. आपल्या जळगाव शहराचं सर्वात मोठं दुखणं असते की आपल्या शहरातल्या जनतेच्या 2 वर्ष आधी 3 वर्ष झाले आपल्या MIDCचे एक उद्योगपती श्री कोरडे दादा यांचा चित्रा चौकामध्ये निव्वळ एका गड्ड्यामध्ये पडून त्यांच्या डोक्यावरनं ट्रकचं चाक जाऊन त्या माणसाचा मृत्यू झालाय. आज आपण समाजातला एक चांगला माणूस गमावला आहे. त्यांच्या परिवाराला कोण काय भरपाई करून देणार आहे? बरोबर. असे अनेक निष्पाप जीवन त्या ठिकाणी आता जीव गमावत आहेत. ठीक आहे ना, प्रशासन म्हणतं आमच्याकडे पैसा नाहीये, पण मग तुम्ही त्या पैसा आलेल्या निधीचा वापर योग्य न्याय पद्धतीने करा ना, समान निधीने करा. लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही भरलेल्या टॅक्सचा आम्हाला काहीतरी मोबदला मिळतोय. एवढी ते सामान्य नागरिक म्हणून जनता म्हणून आमची प्रशासनाकडे अपेक्षा आहे. तुम्ही ही गाडी घेतली, याचा टॅक्स भरलाय की का फुकट मध्ये घेतली? आणि रस्ता बनत. हा, बोला. पण आता हा रस्ता मामा म्हणतात 300 कोटी. हा रस्ता बस पावला. आमदार बदलवला पाहिजे. आमदार बदला पाहिजे. आताचा आमदार बदला पाहिजे. कारण हा आमदार 10 वर्ष झाले काहीच काम करत नाही. 3 वर्ष बघा रस्ता आणि नाही लोकांना काय करतो माहिती आहे का? साड्या, ब्लाऊज